संत गाडगेबाबा महाराज ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातल्या दिग्रस बुद्रुक या गावाला स्वच्छतेचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे। गावकरी तो रावणकरी ही म्हण या गावाला अगदी तंतोतंत लागू होते, कारण या गावातल्यांनी गाव तर स्वच्छ केलाच आहे, पण पुरस्कार देखील मिळवून दिला आहे। पाहूया याबाबतचा एक वृत्तांत। अकोल्याच्या पातूर तालुक्यातलं दिग्रस बुद्रुक गाव स्वच्छतेच्या बाबतीत सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे। राज्यात विभागीय स्तरासाठी झालेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातही त्यांच्या या कामगिरीची दखल घेतली गेली। या अभियानाअंतर्गत अमरावती विभागासाठी नुकतीच विभागीय स्वच्छता समितीकडून प्रत्येक गावाच्या कामगिरीची झालेल्या तपासणीनंतर अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी गावाला 3रा क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला। खरं तर हा पुरस्कार म्हणजे गावाच्या स्वच्छतेसाठी परिश्रम घेत असलेल्या सरपंच, ग्रामसेवक आणि गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचाच सन्मान ठरला आहे। महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतेसोबतच गाव सुंदर दिसायला हवं म्हणून ग्रामपंचायतीनं गावाच्या प्रवेशद्वारापासून गावातल्या लोकवस्त्यांपर्यंत वृक्षारोपण केलंय। इतकंच नाही तर गावकऱ्यांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीनं इथं आरो प्लांटही बसवण्यात आले आहेत। मला वाटते गावाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर असते हे स्वच्छतेसाठी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते। त्यामध्ये रस्ते काँक्रिटीकरण असणे आणि त्याचबरोबर लोकांचे सर्वात जास्तीत जास्त घरकुल मंजूर होणे हे पण स्वच्छतेसाठी आणि गावाच्या सौंदर्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते। याचबरोबर या स्वच्छतेमध्ये गावकऱ्यांचाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला। आम्हाला स्वच्छतेमध्ये आधी ज्या गावांनी पारितोषिक मिळवलं होतं त्या गावातील लोकांनीही मार्गदर्शन केलं। त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही मेहनत घेतली आणि जे गोष्टी आवश्यक होत्या त्या सर्व गोष्टी आम्ही केल्या आणि यामुळे आमच्या गावातील लोकही खुश आहेत। आम्हाला एक या पुरस्कारामुळे एक प्रेरणा मिळाली की याच्या पुढे आम्ही याहीपेक्षा चांगल्या प्रकारे काम करू। या स्वच्छता अभियानात गावाला विभागात 3रा क्रमांक मिळाल्यानं गावकरी आनंदी आहेत। मात्र त्यापेक्षाही त्यांना जास्त आनंद आहे तो गाव स्वच्छ झाला याचा। याआधी गावात कचरा रस्त्यावर पडून राहायचा, नाले तुंबलेले असायचे आणि त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला होता। मात्र आता गाव स्वच्छ झाल्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव कमी झाला आहे। आता गावातील कचरा गोळा करण्यासाठीही कचरा गाडी येत असल्याने उघड्यावर कचरा साचून राहिल्याचं चित्र पुसलं गेलंय। याचा गावकऱ्यांना आनंदही आहे आणि अभिमानही आहे। प्रत्येक जण आपापल्या परिसर स्वच्छ ठेवून गावास मदत करत आहे। विभागीय समिती येऊन तपासणी करून गेली असता पूर्ण विभागातून 3रा क्रमांक घेतलेला आहे। याच्या अगोदर ठिकठिकाणी कचरा दिसत होता, नाल्याची स्वच्छता नव्हती, पण जेव्हापासून हे नवीन बॉडी आलेली आहे तेव्हापासून प्रत्येक वर्षी नाल्याची साफसफाई केली जाते व स्वच्छता ठेवली जाते। गावातला कचरा, घाण कचरा पूर्ण बाहेर फेकला जाते व बाहेर एका ठिकाणी डंपिंग केलेलं आहे, त्याचा सुद्धा उपयोग आणला जात आहे कचऱ्याचा सुद्धा। आपल्याकडे एक म्हण आहे, गावकरी तो राव ना करी। खरं तर ही म्हण दिग्रस गावाला अगदी तंतोतंत लागू पडते, कारण अवघ्या गावानं एकत्रित प्रयत्नांतून गाव तर स्वच्छ केलंच आणि सोबतच पुरस्कारावरही आपली छाप उमटवली आहे। एका अर्थानं दिग्रस या गावाचा आदर्श इतर गावांनीही घेतला पाहिजे अशीच ही कामगिरी आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी कुंदन जाधव, अकोला।